मी राजस्थानमधला आहे, मी जैन आहे. हं. पण 130 वर्ष कदाचित आम्हाला महाराष्ट्रात येऊन झालेले आहेत. हं, हं, हं. माझं मूळ गाव सासवड आहे. हो. त्यामुळं 130 वर्ष इथं राहिल्यानंतर मी नेमका कोण? आता बरोबर. आणि आता मी नेमका कोण हे म्हणण्यासाठी ॲक्च्युली मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सुद्धा इलेक्शन लढवली आहे. हं, हं. तर ते मला मराठी त्याच्याबद्दल मानतात आम्ही असं तुम्हाला विचारणार आहे मराठी थोड्या मानतात वेळाने. असं मला वाटतंय. बरोबर. छान वाटलं की तुम्ही पूर्णपणे डेडिकेटेडली मराठी भाषेसाठी आणि चित्रपटसृष्टीसाठी काम करताय हे बघून खूप छान वाटलं खरं म्हणजे. आणि त्यात पण तुम्ही काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करताय. सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक प्रयोग दिसून येतात, पण त्याला तेवढं लोकाश्रय आहे की नाही हा प्रश्न पडतो. ह्या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचं आहे? नाही, पूर्वीपेक्षा फरक नक्कीच पडलेला आहे, सुधारणा झालेली आहे. पण अजूनही खूप अपेक्षित आहे मराठी प्रेक्षकांकडून. का दोन्ही गोष्टी आहेत, प्रेक्षक आधी जातील का चांगले सिनेमे आधी होतील, हो. हा त्याच्यातला एक मूलभूत प्रश्न आहेच. पण माझं असं मत आहे की लोकांचा सुद्धा मराठी चित्रपटाकडे कल कमी आहे. म्हणजे खास करून मराठी बोलणाऱ्या प्रेक्षकांचा. कदाचित असं असेल की तेवढ्याच पैशात त्यांना चांगली एंटरटेनमेंट व्हॅल्यू मिळत असावी. म्हणजे मला लोकांना दोष नाही द्यायचा, दोष कुणाचाही असू शकेल. पण ही परिस्थिती ओव्हरऑल आपल्याला बदलायला पाहिजे. म्हणजे आपण बदलायला पाहिजे म्हणजे काय करायचं तर कदाचित अजून चांगले सिनेमे. आज परिस्थिती अशी आहे की मराठी सिनेमा कॉन्टेंट चांगला देऊ शकतो, पण कदाचित एंटरटेनमेंट व्हॅल्यू तेवढी देऊ शकत नाही. कारण त्या एंटरटेनमेंट व्हॅल्यू देण्यात गाणे, मारामाऱ्या, खर्च हा आज मराठी सिनेमाला न परवडणारा आहे. बरोबर. आणि आपण ते करायला गेलो तर ते कॉम्प्रोमाइज करून करावं लागतं आणि मग ते तांत्रिक दृष्ट्या ते कुठंतरी कमी पडलंय असं जाणवतं आणि उलट त्याचं नुकसान जास्त होतं. बरोबर. तर त्याच्यात न पडता मला असं वाटतं की विषय आपल्याकडे खूप आहेत, त्या विषयांवर आपण विचार करावा आणि विषय चांगले द्यावेत. प्रश्नच नाही.